Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Tap send button. Double tap to activate. Showing items 38 to 39 of 39. Double tap to activate. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 41. आय लर्न इंग्लिश सो डू यू. नमस्कार. आज रविवार 31 जुलै 2022. महादेव गुरव आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर इंग्रजी पाठ क्रमांक 41व्यासाठी स्वागत करीत आहे. English lesson number 41. Today, Sunday, 31st July 2022. Mahadev Gurav welcome you all on All-in-One for VI1 for today's English lesson number 41st. So friends, now we will see some more sentences to be made. तर मित्र, आता आपण काही पाहूया, काही वाक्य बनवली जातात. ती काय म्हणत आहे? व्हॉट इज शी सेईंग? व्हॉट इज शी सेईंग म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? व्हॉट डू यू से, तू काय म्हणतोस, किंवा व्हॉट डज शी से, ती काय म्हणते. पण व्हॉट आर यू सेईंग, तू काय म्हणत आहेस, किंवा व्हॉट इज शी सेईंग, ती काय म्हणत आहे. पहा, ती काय म्हणते आणि ती काय म्हणत आहे याच्यात फरक आहे. आता ते कसं की सध्या तुमचं दोघांचं बोलणं सुरू आहे, तुझ्या मैत्रिणी, तुमचं आणि तुझ्या मैत्रिणीचं वगैरे, आणि तुम्ही दोघी मैत्रिणी बोलत असताना मी तिथे आलो आणि त्यावेळेस मी जर विचारलं ती काय म्हणत आहे, तर ते ॲप्रोप्रिएट अगदी योग्य वाक्य होतं. वेन कॉन्व्हर्सेशन इज गोइंग ऑन अँड ॲट दॅट टाईम इफ आय कम आय आस्क व्हॉट इज शी सेईंग. तेव्हा संभाषण सुरू असताना आलो तर मी विचारणार ती काय म्हणत आहे. पण ती काय म्हणते हे सर्वसामान्य जनरल वाक्य आहे, सर्वसाधारण हे विधान आहे. काय म्हणते. If I say, what does she say? This is general sentence. I mean, this sentence to be asked in general at any time. म्हणजे काय करतोय काय नाही त्या अर्थाने हे आहे. तसंच पहा, व्हॉट डू यू से, तू काय म्हणतोस. व्हॉट आर यू सेईंग, तू काय म्हणत आहेस. आलं का लक्षात? म्हणजे ह्यावरून तुम्हाला हे स्पष्ट झालं पाहिजे की व्हॉट डू यू से, व्हॉट आर यू सेईंग, व्हॉट डज शी से, व्हॉट इज शी सेईंग, यातला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. हू इज दॅट कॉलिंग यू, म्हणजे तो कोण आहे जो तुला बोलवत आहे. हू इज दॅट कॉलिंग यू, तो कोण आहे जो तुला बोलावत आहे. माय म्हणजे माझी मैत्रीण मला बोलावत आहे. माय फ्रेंड इज कॉलिंग मी, माझी मैत्रीण मला बोलावत आहे. माझी मैत्रीण मला बोलावत आहे. माय फ्रेंड इज कॉलिंग मी. और माझी आई बोलावत आहे. माय मदर इज कॉलिंग मी. माय फादर इज कॉलिंग मी. माय ब्रदर इज कॉलिंग मी. हे जनरल जर सांगायचं झालं, आई बोलावते, मदर कॉल्स मी, मदर कॉल्स हर, ती बोलावते, शी कॉल्स मी. पण
ती बोलावत आहे. शी इज कॉलिंग मी. मदर इज कॉलिंग मी. ब्रदर इज कॉलिंग मी. सिस्टर इज कॉलिंग मी. अशा प्रकारे हे वाक्य लक्षात घेतलं पाहिजे. व्हॉट इज, ती काय करत आहे. व्हॉट इज शी डुईंग. हां, ती आता काय करत आहे. व्हॉट इज शी डुईंग नाव. ती अभ्यास करत आहे. शी इज स्टडीइंग नाव. शी इज स्टडीइंग नाव. STUDYING. STUDYING. स्टडीइंग नाव. शी इज डुईंग हर लेसन. याचा पण अर्थ ती अभ्यास करत आहे, पाठ करत आहे. लेसन म्हणजे पाठ, धडा. हां, तर त्यामुळे गृहपाठ. त्यामुळे ती पाठ करत आहे. शी इज डुईंग हर लेसन म्हणजेच ती तिचा अभ्यास करत आहे. अभ्यास करत आहे. नंतर हू इज सेईंग टेबल नाव. तर सेईंग म्हणजे म्हणणं, बरोबर आहे. टेबल म्हणजे पाढे कोण म्हणत आहे. विजय इज सेईंग टेबल. विजय इज सेईंग टेबल नाव. म्हणजे आता विजय पाढे म्हणत आहे किंवा पाढा म्हणत आहे. विजय इज सेईंग टेबल. विजय आता पाढा म्हणत आहे. व्हॉट अबाउट वैष्णवी. वैष्णवीचं काय. वैष्णवी इज नॉट डुईंग हर लेसन ॲट ऑल. म्हणजे वैष्णवी ही तिचा अभ्यास करत नाही आहे. आता मुळीच अभ्यास करत नाही. शी इज नॉट स्टडीइंग नाव. ती आता अभ्यास करत नाही. शी इज नॉट स्टडीइंग नाव म्हणजे ती आता अभ्यास करत नाही. हे लक्षात येते की नाही, हे लक्षात ठेवा. हू इज मेकिंग गार्लँड्स. कोण हार बनवत आहे. गार्लँड म्हणजे हार, फुलांचा हार, फुलांची माळ. GARLAND. फुलांची माळ कोण बनवत आहे. हू इज मेकिंग गार्लँड किंवा गार्लँड्स म्हणजे प्ल्युरल. अंबिका इज मेकिंग गार्लँड्स फॉर हर गॉड. तिच्या देवासाठी अंबिका तिच्या देवासाठी हार गुंफत आहे, बनवत आहे. टू मेक म्हणजे बनवणे, तयार करणे. हां, त्याला इथे गुंफणे आपण असा अर्थ घ्यायचा. बनवणे, तयार करणे. अंबिका इज मेकिंग गार्लँड्स फॉर हर गॉड. ती तिच्या देवासाठी, अंबिका तिच्या देवासाठी हार बनवत आहे. व्हॉट इज वैष्णवी डुईंग नाव. शी इज प्रेइंग द गॉड. म्हणजे ती देवाची प्रार्थना करत आहे. वैष्णवी इज प्रेइंग टू गॉड किंवा प्रेइंग द गॉड. ती देवाची प्रार्थना करत आहे. प्रेइंग ऑफ गॉड येणार नाही किंवा प्रेइंग फॉर गॉड येणार नाही. प्रेइंग टू गॉड अथवा प्रेइंग द गॉड. कसं आहे. हाऊ इज शी प्रेइंग. शी इज प्रेइंग. शी इज ती हात जोडून प्रार्थना करत आहे. शी इज प्रेइंग विथ फोल्डेड हँड्स. आता FOLD फोल्ड म्हणजे घडी घालणे. इथे आपण जोड नाही घ्यायचं. शी इज प्रेइंग विथ फोल्डेड हँड्स. शी इज प्रेइंग द गॉड विथ फोल्डेड हँड्स म्हणजे दोन्ही हात जोडून ती देवाची प्रार्थना करत आहे. PRAY टू प्रे मीन्स प्रार्थना करणे. दिस इज वर्ब प्रे. पण स्पेलिंग चुकता कामा नये. PREY केलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. ते प्रे म्हणजे भक्ष्य, शिकार. PREY प्रे म्हणजे भक्ष्य. उच्चार एक पण स्पेलिंग
थोड्यासाठी वेगळी आहे, ए आणि ई, म्हणून त्या शब्दाची स्पेलिंग तीच लिहिली पाहिजे, चुकायचं नाही, नाही तर अर्थ बदलतो वाक्याचा. आय एम डुईंग लेसन फॉर यू, म्हणजे मी तुझ्यासाठी काय करतोय, पाठ तयार करतोय. तर इथे आय एम डुईंग लेसन फॉर यू म्हणजे मी तुझ्यासाठी पाठ तयार करतोय. आलं का लक्षात? ही इज, तो गृहपाठ करत आहे. ही इज डुईंग हिज होमवर्क. ही इज डुईंग हिज होमवर्क म्हणजे तो त्याचा गृहपाठ करीत आहे. शीला इज नॉट डुईंग हर होमवर्क. शीला तिचा गृहपाठ करत नाही. शी इज नॉट डुईंग, ती करत नाही. पण शीला डज नॉट डू होमवर्क, तर त्याचा अर्थ शीला करत नाही. म्हणजे जनरल सामान्यपणे तुम्ही सांगता की ती करत नाही, म्हणजे इतर वेळचं गोष्ट सांगते. पण सध्या काय, सध्या शी इज नॉट डुईंग, ती करत नाही. आणि शी नेव्हर डज होमवर्क, ती केव्हाही होमवर्क करत नाही. अर्थात हे साधं वाक्य झालं, हे साधं विधान झालं. पण शी इज नॉट डुईंग हे आता क्रिया सुरू नाही, म्हणजे क्रियेबाबतचं आहे, सध्याच्या क्रियेबाबतचे आहे. हे तुम्हाला नेमकं यातला फरक स्पष्ट व्हावा हा माझा प्रयत्न आहे. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग नाव? तू आता काय करत आहेस? मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग द वॉटर. मी पाणी पित आहे. और आय एम हॅविंग अ टी. अथवा मी चहा घेत आहे. अथवा शी इज टेकिंग कॉफी, म्हणजे ती कॉफी घेत आहे. आता टेक म्हणजे बरं घेणे, नेणे, पिणे, खाणे, पिणे असं असलं तरी म्हणजे त्याप्रमाणे त्याचे अर्थ बदलतात वाक्याचे. म्हणून त्यात वाक्याचे अर्थ आपल्याला अनेक माहिती पाहिजे, शब्दसंग्रह आपला पक्का असला पाहिजे. म्हणजेच टू टेक लंच, टू हॅव लंच, म्हणजे तू घेण्यासाठी टेक पण वापरतात, हॅव पण वापरतात. टू ड्रिंक टी, टू हॅव टू ड्रिंक टी, टू टेक टी और टू हॅव टी, हे तिन्ही शब्द वापरले जातात. ड्रिंक, टेक, हॅव. म्हणजे ह्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत, आणि म्हणून हे मी तुम्हाला क्लिअर करतोय. सो व्हॉट इज डे टुडे? ॲज आय टोल्ड यू इन दी बिगिनिंग, म्हणजे आज कोणता वार आहे, कोणता दिवस आहे? मी सुरुवातीला सांगितलं टुडे इज संडे. आता आज रविवार आहे. द डेट इज 31 जुलै 2022. तारीख आहे 31 जुलै 2022. So friends, tomorrow there will be 1st August 2022. आता उद्या 1 ऑगस्ट 2022 असणार आहे. ऑगस्ट महिना हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. द मंथ ऑफ ऑगस्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अस. ऑगस्ट महिना व्हेरी मच हा खूप महत्त्वाचा आहे. का? बिकॉज इन द मंथ ऑफ ऑगस्ट ओनली, म्हणजे केवळ आम्ही ऑगस्ट महिन्यातच भारतीय स्वातंत्र्य मिळवलं. इन द मंथ ऑफ ऑगस्ट ओनली वी achieved or we obtained or we got independence. Independence म्हणजे स्वातंत्र्य. Independence, INDEPENDANCE, independence. INDEPENDANCE, independence म्हणजे स्वातंत्र्य.
तर ठीक आहे, याबद्दल आपण नंतर बोलू, कारण तुम्हाला पाठ लांब होत चाललेला आहे. याबद्दल आपण पुढच्या पाठात बोलू. ऑगस्ट महिन्याचं महत्त्व काय आणि काय काय कशासाठी महत्त्व आहे, स्वातंत्र्य दिन काय आहे, याबद्दल आपण पुढील पाठात बोलू. सो फ्रेंड्स, this lesson is going to be very long, so better we speak in next lesson about the importance of August month of August and what is the independence, etc etc. All right, so till then, bye bye. तर तोपर्यंत राम राम. Send. Button.